माणिकराव कोकाटे लीलावती रुग्णालयामध्ये दाखल आहेत। रुग्णालयाची दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद होणार आहे। मेडिकल बुलेटिन संदर्भात ही पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती। माणिकराव कोकाटे यांना श्वसनाचा त्रास, उच्च रक्तदाबाचा त्रास, त्याचप्रमाणे त्यांच्यावर एंजियोप्लास्टी करणार असल्याची माहिती। याच संदर्भात हे मेडिकल बुलेटिन आज या ठिकाणी पत्रकार परिषद रुग्णालयाकडून घेतलं जाणार आहे। दुपारी 4 वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे। माणिकराव कोकाटे यांच्यावर लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। रुग्णालयाची दुपारी 4 वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे। कोकाटे यांच्यावरील उपचारासंदर्भात माहिती दिली जाणार आहे। मेडिकल बुलेटिन संदर्भात ही पत्रकार परिषद होणार आहे। माणिकराव कोकाटे यांना श्वसनाचा आणि रक्तदाबाचा हा त्रास या ठिकाणी होत होता। मात्र आपण पाहतो या ठिकाणी ही वेळ दुपारी 4 ची देण्यात आली होती पत्रकार परिषदेची, मात्र ही वेळ बदलण्यात आलेली आहे। अचानक ह्या वेळेमध्ये आता बदल करण्यात आलाय। दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद ही होणार होती। आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्या सोबत जोडलेत। भूषण, आपण पाहतोय पत्रकार परिषद ही 4 वाजता होणार होती, मात्र अचानक वेळेत बदल करण्यात आलाय। नक्कीच नीलम, एकंदर अतिशय नाट्यमयरित्या आपल्याला घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे। साधारण दुपारी 2 वाजता ही पत्रकार परिषद होणार होती। लीलावती रुग्णालयाकडून एकंदर माणिकराव कोकाटे यांचं जे मेडिकल बुलेटिन आहे ते जारी करण्यात येणार होतं, त्यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात येणार होतं। एकंदर माणिकराव कोकाटे यांना नेमका कोणता आजार आहे किंवा त्यांच्यावर कोणत्या प्रकारचे उपचार सध्या सुरू आहेत या संदर्भात ही पत्रकार परिषद होती, मात्र त्या अचानक या वेळेमध्ये बदल करण्यात आलेला आहे। साधारण 2 ची पत्रकार परिषद आता 4 वाजता होणार आहे। एकंदर दुसरी जर गोष्ट पाहिली तर कुठेतरी 3 वाजता जे आहे ते न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे। माणिकराव कोकाटे यांच्या अटकेवरती सुनावणी पार पडणार आहे, त्यामुळे त्यांच्या अटकेवर सुनावणी पार पडल्यानंतर हे बुलेटिन जारी केलं जाणार आहे। त्यामुळे कुठेतरी संपूर्ण गोष्टीमध्ये काहीसा संशय जो आहे तो आता आपल्याला पुन्हा एकदा निर्माण होताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे कुठेतरी जो संभ्रम आहे तो वाढताना पाहायला मिळत आहे। एकंदर या सगळ्या ज्या घडामोडी आहेत अगदी योगायोग आहेत का असा देखील सध्या सवाल आपल्याला होताना निर्माण होताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे संपूर्ण गोष्टीमध्ये धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।